जय गुरुदेव मित्रांनो. मी प्रदीप वाळुंजकर महाराष्ट्र शासन सेवेत कामकाज करत होतो. तिथून निवृत्त झालेलो आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदावरून. मी मागील 20 ते 25 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये कार्यरत आहे म्हणण्यापेक्षा मी फॉलोअर आहे असं म्हणूया आपण. मी आपले बेसिक कोर्सेस असतील, DSN कोर्स असेल, ॲडव्हान्स कोर्स असतील, ब्लेसिंग कोर्स असेल, सहज समाधी असेल, वेगवेगळ्याच्या टप्प्यावर वेगवेगळे कोर्सेस केले. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस गुरुजी ॲडव्हान्स कोर्समध्ये सुद्धा यायचे, काहीतरी एखादी तंत्र शिकून जायचे किंवा सत्संगमत तर निश्चित असायचे. तत्कालीन कालावधीत मी ऋषिकेश या ठिकाणी ॲडव्हान्स कोर्स केला होता आणि खूप सुंदर अनुभव होता. गुरुजींची समक्ष भेटही झाली होती. गुरुजींची वारंवार भेट होत असतेच, काही ना काहीतरी कोर्सच्या निमित्ताने, याच्या निमित्ताने, आणि आपण प्रत्येकजण त्यांच्या एका नजरेसाठी भोगलेला असतो. तर ती भेट जवळून झाली होती आणि ते मला म्हटले होते की तुम्ही टीचर्स बना. माझ्याकडून ते काम राहून गेलं आणि मग काळाच्या ओघात मी आता गुरुजींनी जे ज्ञान दिलेलं आहे त्याचं इंग्लिशमधून मराठी रूपांतर करण्याचं ठरवलं आहे. मित्रांनो, या ज्ञानाच्या ज्या शृंखला आहेत किंवा जे टॉक्स आहेत त्यांचं मी इंग्लिशमधून मराठी रूपांतर करतो आहे. त्यामध्ये मग ज्ञान शृंखलामध्ये बघितलं तर उपनिषद असतील, ईशावास्य उपनिषद आहे, केन उपनिषद आहे, कठ उपनिषद आहे, तसेच पतंजली योगसूत्रे आहेत, अष्टवक्र गीता आहे, नारद भक्तिसूत्रे आहेत, भगवद्गीता आहे. गुरुजींनी खूप काही ज्ञान दिलेलं आहे. त्या सर्वांचं मी मराठीकरण करून ते आपल्यापुढं येऊ इच्छितो. मित्रांनो, आता हा सगळ्या मागचा जो प्रवास आहे, आपण थोडासा विचार केला तर काय लक्षात येईल, ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस प्रत्येक व्यक्तीला त्या माध्यमातून गुरुजींनी आपल्याला कोर्सेस शिकवले असतील आर्ट ऑफ लिव्हिंगचे. तर प्युरिटी प्रथम शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर येणं गरजेचं आहे. म्हणजे प्युरिटी ऑफ बॉडी, प्युरिटी ऑफ माइंड, प्युरिटी ऑफ स्पीच, ह्या प्राथमिक स्टेजेस झालेल्या आहे. आणि गुरुजींनाच माहीत आहे की कुणाला कुठली चावी लागेल आणि ते कुलूप उघडलं जाईल. त्यामुळं वेगवेगळ्या माध्यमातून ते वेगवेगळे प्रयोग करतात, वेगवेगळे तंत्र शिकवतात. आणि ज्ञानशृंखला सुद्धा आपण ऐकलेले आहात. मित्रांनो, हा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा आहे की स्वतःपासून सुरू होऊन शेवटी स्वतःच संपतो. खूप गमतीचा भाग आहे. हे जे ईशितत्व आहे ते दूर असणाऱ्यापेक्षा खूप दूर आहे आणि जवळ असण्यापेक्षा खूप जवळ आहे. जवळ शब्द सुद्धा खटकतो मित्र, हे सुद्धा नको वाटतं. मग हे जे तंत्र शिकलेलं आहे, तंत्र शिकवलेलं आहे गुरुजींनी, वेगवेगळ्या ज्ञानशृंखलातून शिकवले, त्यांनी स्वतः टेक्निक डेव्हलप केली आहे. त्यांनी ज्या संतांच्या, ऋषींच्या परंपरा आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून हे ज्ञान त्यांनी पोहोचवले आहे. म्हणजे आपण जी काही साधना करतो त्याच्यातून आपल्याला स्वतःला प्युरिटी आणतो. म्हणजे कसं गुरुजींनी सांगितले, नित्योहम, शुद्धोहम, बुद्धोहम, मुक्तोहम, शिवम ओहम, शिवम ओहम, शिवस्वरूप. तो नित्यच आहे. आत्म्याचा आविष्कार तो नित्य आहे, सुशुद्ध आहे, अनटचेबल आणि स्टेन आहे. आणि अवेअरनेस आहे, बुद्धोहम, अवेअरनेस आहे, ज्ञानी आहे आणि तो मुक्त आहे आणि तोच तू आहे, शिवस्वरूप आहे. हे गुरुजींनी सांगितलेलं आहे. गौतम बुद्धांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. ऑब्झर्व द बॉडी, ऑब्झर्व द इमोशन्स, ऑब्झर्व द माइंड. म्हणजे कायानुपसना, चित्तानुपसना, हे आपल्याला असं धम्मानुपसना, हे सगळं गौतम बुद्धांनी सांगितलं गुरुजींच्या माध्यमातून. हे जरी खरं असलं तरी शेवटचा जो टप्पा आहे तो कसा आहे, समर्पणाचा. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो की गौतम बुद्ध म्हणतात की बुद्धम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि. आपण त्याच मार्गाचा थोडा विचार केला तर काय लक्षात येतं की शेवटचा जो टप्पा आहे तो समर्पणाचा आहे. ईश्वराच्या कुठेतरी समर्पित होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही साधना हे सगळं तुम्ही केलेलं आहे. म्हणजे पतंजली जे काय सांगतात, पतंजली आपण सविस्तर पाहणार आहोत.
परंतु त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान. तप पहिला आपल्याशी बोललो मी, स्वाध्याय रिपिटेशन्स ऑफ द थिंग्स आहेत, आणि ईश्वर प्राणिधाना म्हणजे तुम्ही समर्पित अवस्था, तेही त्यांनी तेच सांगितलेलं आहे. किंवा आपण त्याच्याही पुढे जाऊन आपण श्रीकृष्ण काय म्हटले, श्रीकृष्णाने वेगवेगळ्या प्रकारातून ज्ञान दिले भगवद्गीतेत अर्जुनाला. म्हणजे ज्ञानयोग दिला, कर्मयोग दिला, भक्तियोग दिला, तरी देखील काय म्हटले की तू मला शरण आहे. तिथं काय त्यांनी ॲश्युरन्स दिला ना, जो होय म्हणजे अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्ममरण, या लागी शरणागत शरण मीच येतो, जाहीरपणे केले त्यांनी. तुम्ही समर्पण हा भाव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर शरण आला तर तुमची जन्ममृत्यूच्या ज्या चक्रातून मी तुमची सुटका करेल, असे जाहीरपणे श्रीकृष्ण. ज्ञानेश्वर माऊली काय म्हटले की हे सगळं कसं आहे माहिती आहे लिंक, म्हणजे गुरुजींनी ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात वेगवेगळ्या संत असतील, ऋषीमुनी असतील, त्याच्यात काय म्हटलं ज्ञानेश्वर म्हणजे खूप चांगलं उदाहरण आहे. आत्मज्ञानी चोखडी संत माझी चोपडी, दृष्टी पडे आवडी, दृष्टी पडो आवडी कामिनी जशी. म्हणजे जे संत आहेत, ऋषी आहेत, ते माझंच स्वरूप आहे. किंवा श्रीकृष्णाने ज्ञानी जे 4 प्रकारचे भक्त सांगितले, सर्वश्रेष्ठ भक्त ज्ञानिया म्हणून सांगितलेला आहे. तो त्यात काय ज्ञानी हा आत्मा माझा म्हटलेला आहे. तर तुम्ही ज्या प्रकारे साधना करता, स्वाध्याय करता, तर शेवटचा टप्पा जो आहे किंवा समाधी ध्यान ह्याच्यामध्ये जाता त्यावेळेस तुम्ही सगळं सोडता आणि तिथं काय म्हणता, यस आता तू काय करायचे ते कर. कारण का, कारण त्या क्षणीला तो अंतर्बाह्य चोपळू, सूर्य जैसा निर्मळ, तत्वार्थी पायाळू देखणा जो झालेला आहे, तो जो पांतिक आहे, तो जो वाटसरू आहे, तो त्या स्टेजला आल्यानंतर ती भावना निर्माण होते. मित्र, खरं म्हणजे परमेश्वर हा, मी मगाही तुमच्याशी बोललो की अव्यक्त आहे. म्हणजे हे सगळं जग आहे ते अव्यक्तावर आधारित आहे. फॉर्म अँड फॉर्मलेस हे 2 गुरुजींनी आपल्याला सांगितले. म्हणजे जे फॉर्म दिसतात ते फॉर्मलेसवर आधारित आहे. म्हणजे तुमचं मन कसं आहे, फॉर्मलेस आहे, शरीर फॉर्म, मन तुमच्या मनाला कंट्रोल करतं. परमेश्वर सुद्धा अव्यक्त, एनी एक्सप्रेसिबल आहे. तुम्हाला तो एक्सप्रेस करता येत नाही. आपल्याला कुठं करता येते व्यक्त सांगा बरं, तुम्हाला खूप आजारी पडला, दुखणं, वेदना होतात, नाही एक्सप्रेस करता येत. खूप वेदना होतात एवढंच सांगणार. किंवा मी एखाद्यावर प्रेम करतोय, किती प्रेम करतोय, आय लव्ह यू म्हटल्यानंतर फक्त प्रेमाची भावना किती हे एक्सप्रेस करणं खूप अवघड आहे. आणि हे एक्सप्रेस करण्याची गोष्ट नाही, परमेश्वर असेल, प्रेम असेल, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि असं आहे की हे अनुभव घेत असताना आपल्याला एक एक टप्पा पुढं जायचा आहे. तुम्ही जर याच्यात थोडंसं पाहिलं तर भक्तांची पण मिजाज दिसून येईल, म्हणजे परमेश्वराची सुद्धा मिजाज येईल. म्हणजे कशी तुम्हाला सांगतो, परमेश्वरासाठी तुम्ही सगळ्या साधना, सगळे पथ अवलंबले, पण शेवटी काय म्हटलंय गुरु, सेल्फ चुजेस द सेल्फ. तोच तुमची निवड करणार आहे, तुमची निवड तो करणार आहे. म्हणजे तुम्ही काय केलंय, सगळं घर सजवलंय, रांगोळी काढली, तोरणं बांधली, सगळं तो कधी येणार आहे तो ठरवणार आहे. तसं तुमचं शरीर तुम्ही सगळ्या पद्धतीने तुम्ही साधना सगळं केलं स्वाध्याय, तर तो जो पेशन्स आहे, संयम, तो बी खूप महत्त्वाचा भाग आहे. पेशन्स किंवा संयम जो आहे तो खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यात काय म्हणजे सेल्फ चुजेस द सेल्फ, म्हणजे तुम्हाला तिथं अधिकार नाही, हे सगळं जरी तुम्ही केलं असेल तरी. बरोबर आहे. ही झाली ईश्वराचं. भक्ताचे तुम्ही थोडासा विचार करा ना. म्हणजे तुकाराम महाराजांनी एक त्यांच्या अभंगातून व्यक्त केलं आहे की पुंडलिक विठेवर उभा करतात ईश्वराला किंवा विठोबाला. तिथं त्यांना अगदी प्रेमाने त्यांनी भांडण, प्रेम हे सुद्धा व्यक्त केले. कारे पुंड्या मातलासी, उभा केलीस विठ्ठलासी, युगे झाले 28, अजून न मैस म्हणती बैस, ऐसा कैसा रे धीट, मागे भरपूरी स्वीट. त्याच वेळेस ते काय म्हणतात की पुंडलिका तू भक्त बळियानिका म्हणतात ते तुला, म्हणजे तू सर्वश्रेष्ठ भक्त आहेस. आम्ही जरी भक्ती करतो, ध्यान करतो, तरी तू सर्वश्रेष्ठ भक्त आहे, कारण तू त्याला उभा केलेला आहेस.
म्हणजे याच्यातून आपल्या सेवेचा सुद्धा बोध दिला आहे. सेवा किती महत्त्वाची मानवी जीवनात. आईवडिलांची सेवा करत असताना परमेश्वर प्रत्यक्ष येतात. त्यावेळी मागे वीड भिडून थांबा, आय एम बिझी. कसली निजाच ही सुद्धा. परंतु ह्या ज्या भक्ताच्या आणि परमेश्वराच्या ज्या आहेत, म्हणजे नारद भक्तिसूत्रात आपल्याला सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भक्ती असते मित्रांनो. खूप सुंदर आहे ते. तर आपल्याला हा एक एक टप्पा जो आहे तो पुढे पुढे जायचा आहे. म्हणजे आपल्याला त्याची एक झलक किंवा एक अनुभव मिळण्यासाठी आपण हे सगळं करत आहोत. आपण सर्वजण जे आहेत या अध्यात्माच्या पथावरचे वाटसरू आहोत आणि हे आपण गुरुजींचं बोट धरून चाललेलो आहोत. म्हणजे त्याचा तो आधार आहे आपल्याला. लक्षात आलं? तिथपर्यंत पोहोचण्याचा तो एक आधार आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीत का आधार वाटतो? ज्ञानेश्वरी गुरुबद्दल खूप छान बोलली. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. बरोबर मित्रांनो? गुरु आहे तिथे ज्ञान आहे. आणि ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन नाही, ज्ञानी आत्मदर्शन असं म्हटलेलं आहे त्याच्यात. मित्रांनो, मी यापुढे आतापर्यंत मी कठोपनिषदले 2 व्हिडिओ पोस्ट केलेत माझ्या यूट्यूब चॅनलला आणि अजून 3 व्हिडिओ राहिले आहेत ते मी करणार आहे. त्याच्यानंतर आपण पतंजली योगसूत्र असतील, अष्टोत्तर गीता, प्रत्येक आठवड्याला एक एक व्हिडिओ मी पोस्ट करत राहीन. तुम्ही तो बघावा अशी माझी तुम्हाला नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. एवढं बोलूनच मी थांबतो. जय गुरुदेव मित्रांनो.